पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। तीर्थक्षेत्र पंढरपूर शहराच्या विकासासाठी राज्य शासनानं 1967 मध्ये पहिला नगर रचना आराखडा जाहीर केला आणि यातूनच पुढे 1982 मध्ये शहरातील मंदिर परिसर तसेच इंदिरा गांधी भाजी मार्केट ते पश्चिम द्वार या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आलं होतं। तर याच 1967च्या मास्टर प्लॅन मध्ये शहरातील प्रदक्षिणा रस्ता तसेच काळा मारुती ते पश्चिम द्वार तसेच उत्तर द्वार ते हरिदास वेस ते भजनदास चौक व भजनदास चौक ते अंबाबाई पटांगण या रस्त्याचे रुंदीकरण प्रस्तावित केलं होतं। यापैकी प्रदक्षिणा रस्त्यावर 1994 मध्ये मास्टर प्लॅन राबवण्यात आला व तेथे रुंदीकरण केल्यामुळे प्रदक्षिणा मार्ग अधिक रुंद झाला। तर पुढे 2006 मध्ये पुन्हा नव्यानं पंढरपूरसाठी नवा नगर रचना आराखडा प्रस्तावित करण्यात आला। या आराखड्यात काळा मारुती ते पश्चिम द्वार व उत्तर द्वार ते भजनदास चौक ते अंबाबाई पटांगण या रस्त्याचे 9 मीटर प्रस्तावित असलेले रुंदीकरण वाढवून 15 मीटर प्रस्तावित करण्यात आलं। तर 2006च्या या आराखड्यात श्री विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित करण्यात आलं। मास्टर प्लॅन मध्ये अनेक रस्त्यांचे प्रस्तावित वाढीव रुंदीकरण आणि अनेक रस्त्यांचा रुंदीकरणात समावेश यामुळे मोठी नाराजी व्यक्त झाली होती। 2011 मध्ये या आराखड्याचे शासकीय गॅझेट झाले। तत्कालीन आमदार स्वर्गीय भारतनाना भालके यांनी या जोरदार विरोध करीत या बाधित होणाऱ्या मालमत्ता धारकांची एक वीट देखील पडू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली होती। आता 2006च्या व 2011 मध्ये शासकीय मान्यता मिळालेल्या या नगर रचना आराखड्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्यात। मागील महिन्यात नगरपालिकेनं या नगर रचना आराखड्याबाबत बाधितांना आपल्या हरकती दाखल करण्याचे आवाहन केलं होतं। तर आता 28 आणि 29 ऑगस्ट रोजी या हरकतीवर सुनावणी सुरुवात झाली आहे। काळा मारुती ते पश्चिम द्वार या रस्त्यावरील तसेच इतरही अनेक आरक्षणाबाबत हरकतीच्या सुनावणीस सुरुवात झाली असून हरकती दाखल केलेल्या मालमत्ता धारकांनी सुनावणीसाठी नगरपालिकेत गर्दी केल्याचंही दिसून येत आहे। शहरात एकीकडे कॉरिडॉरच्या हालचाली सुरू असताना दुसरीकडे आता 2011 मध्ये मंजूर झालेल्या नगर रचना आराखड्याच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध रस्त्याचे रुंदीकरण त्याचबरोबर विविध ठिकाणी सार्वजनिक प्रयोजनार्थ टाकण्यात आलेली आरक्षणे आणि त्यामुळे बाधित होणारे खासगी मालमत्ताधारक यांच्या हरकतींची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून लवकरच शहरात कॉरिडॉर बरोबरच विविध प्रस्तावित असलेल्या श्री विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या विविध रस्त्यांच्या मास्टर प्लॅनचा देखील हालचाली सुरू झाल्यात अशी चर्चा या निमित्तानं आता होऊ लागली आहे। मंदिर परिसरातील कॉरिडॉर बाधितांशी थेट मुख्यमंत्री चर्चा करणार असल्यामुळे इतर स्थानिक नेत्यांचा यात आता फारसा हस्तक्षेप उरला नाही असंच म्हटलं जात आहे। मात्र आता या नगर रचना आराखड्यात प्रस्तावित असलेल्या विविध रस्त्यांच्या मास्टर प्लॅनसाठी हरकती दाखल केलेल्या बाधित मालमत्ता धारकांच्या प्रश्नासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध पक्षाचे नेते पुढाकार घेणार का हेच आता पाहावं लागेल।